नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते कथामंजिरी बाय गायत्रीमध्ये. कधी तुम्ही असा विचार केला आहे का की एका स्त्रीचं मौन खरंच तिची कमजोरी असतं, की त्या शांततेच्या मागे एक असं वादळ दडलं असतं जे योग्य वेळ येईपर्यंत फक्त थांबत असतं. ही कथा आहे एका राणीची, पण फक्त सिंहासनावर बसणारी राणी नाही, तर स्वतःचं साम्राज्य उभारणारी राणी, अन्यायाविरुद्ध उभी राहणारी राणी आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःच्या स्वाभिमानासाठी लढणारी स्त्री होती ती. ही कथा आहे आर्याची, जिचं लग्न झालं प्रेमासाठी नाही तर राजकारणासाठी. जिला तिच्या नव्या आयुष्यात ना प्रेम मिळालं ना आदर, पण तिनं कधी तक्रार केली नाही, कारण ती शांत होती पण कमकुवत नव्हती. तिच्या त्या शांततेत एक गुपित दडलं होतं, एक गुप्त सेना, एक चळवळ आणि हजारो स्त्रियांच्या आयुष्याला नवा मार्ग देणारं स्वप्न. आणि मग एक दिवस जेव्हा सगळं कोसळण्याच्या मार्गावर होतं, तेव्हा तीच उभी राहिली. ही कथा आहे प्रेमाची नाही तर स्वतःला शोधण्याची आहे, स्वतःची किंमत ओळखण्याची आहे. तर ऐका, तिचं मौन, तिचं साम्राज्य. राज्य वाचवण्यासाठी कधीकधी माणसांना स्वतःच्या भावना शांतपणे मातीखाली पुराव्या लागतात, आणि त्या भावनांच्या थडग्यावर कर्तव्याचा एक भव्य महाल उभा राहतो. असं काहीसं घडलं होतं राजकुमारी आर्यासोबत. ती सुंदर होती, पण तिचं सौंदर्य आरशात दिसणारं नव्हतं, तर तिच्या विचारात होतं, तिच्या निर्णयात होतं. तिच्या डोळ्यात स्वप्न होती, पण त्या स्वप्नांपेक्षा मोठं होतं तिचं धैर्य. ती बुद्धिमानी होती, धाडसी होती आणि सर्वात महत्त्वाचं, ती स्वतःवर प्रेम करणारी स्त्री होती. पण एक दिवस असा उगवला ज्याने तिच्या आयुष्याचा सूरच बदलून टाकला. राज्यावर संकट कोसळलं, सीमेवर तणाव वाढला, युद्धाच्या सावल्या महालाच्या भिंतीवर उमटू लागल्या. दरबार भरला, सल्लागारांनी आपापली मतं मांडली आणि शेवटी एक निर्णय घेतला गेला. शांततेसाठी एक बलिदान द्यावं लागेल, आणि ते बलिदान होतं राजकुमारी आर्याचं लग्न शेजारच्या राज्याचा युवराज विराजसोबत, आणि आपल्या राज्याच्या अभिमानी कन्या आर्याची. हा विवाह दोन हृदयाचा नव्हता, हा विवाह होता दोन राज्याचा करार. ना त्यात प्रेम होतं ना भावना, फक्त राजकारण आणि जबाबदारी. त्या रात्री आर्या आपल्या महालाच्या गच्चीवर उभी होती, चंद्राकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण ओठावर हसू होतं, कारण ती रडली असती तर ती फक्त एक मुलगी ठरली असती, पण ती हसली म्हणून ती राणी होण्याच्या मार्गावर होती. तिच्या आईने हलकेच तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि विचारलं, बाळा, तू खुश आहेस ना? आर्या क्षणभर शांत राहिली आणि मग हळूच म्हणाली, खुश आहे की नाही हे आता महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं आहे की माझ्या एका निर्णयाने हजारो लोकांचं आयुष्य सुरक्षित होणार आहे. ती वळली, तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते, फक्त निर्णय होता. आणि दुसऱ्या दिवशी दरबारात सगळ्यांसमोर ती हसत उभी राहिली आणि ठाम आवाजात म्हणाली, जर माझ्या आयुष्याने माझ्या राज्याचं रक्षण होणार असेल तर मी तयार आहे. लग्न झालं, शंखनाद झाला, ढोल ताशांचा गजर झाला, आणि त्या आवाजात राजकुमारी आर्या हळूहळू या राज्याची राणी बनली. ती नव्या महालात आली. भव्य दरवाजे, सोन्याने मढवलेले खांब, झगमगणारे झुंबर, सगळं काही होतं तिथं, ऐश्वर्य, वैभव, सत्ता. पण त्या सगळ्यात एक गोष्ट नव्हती, तिच्यासाठी माणुसकी. त्या महालात लोक होते, पण आपलेपण नव्हतं. पहिल्याच दिवशी आर्या हळूच सभागृहात आली. तिच्या चेहऱ्यावर एक साधं निरागस हसू होतं, पण त्या हसण्याकडं कुणाचंच लक्ष गेलं नाही. कुणी तिला नमस्कार केला नाही, कुणी तिचं स्वागत देखील केलं नाही. जणू ती तिथे असणं आणि नसणं सारखंच होतं. युवराज विराज तो समोर उभा होता,
राजेशाही पोशाखात, दिसायला परिपूर्ण, पण त्याच्या नजरेत एक थंडपणा होता. त्याने आर्याकडं पाहिलं, पण त्या नजरेत प्रेम नव्हतं, स्वीकार नव्हता, फक्त एक दूरत्व होतं. जणू ती त्याच्यासाठी एक कर्तव्य होती. एक क्षण आर्याने त्याच्या डोळ्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला, कदाचित एक छोटासा आपलेपणा, पण तिला तिथे फक्त अहंकाराची सावली दिसली. तो वळला आणि निघून गेला, काहीही न बोलता. त्या शांततेनंच सगळं सांगून टाकलं होतं. राजघराण्यातील लोकही वेगळे नव्हते. त्यांच्या कुजबुजीत तिचं नाव नव्हतं, तिची ओळखही नव्हती. ही तीच राणी जी समझोत्याने आली. यात काय खास आहे? त्यांच्या नजरेत ती फक्त एक कराराचा भाग होती, एक समझोत्याची राणी. त्या रात्री आर्या आपल्या खोलीत एकटी बसली होती. भव्य खोली, मऊ पडदे, चांदण्याचा प्रकाश, पण त्या सगळ्यात एक रिकामंपण पसरलेलं होतं. तिच्या हातात तिच्या आईनं दिलेला एक छोटासा दागिना होता. ती त्याकडं पाहत होती आणि तिच्या डोळ्यात पाणी तरंगलं. एक क्षण तिला वाटलं, मी का सहन करत आहे हे सगळं? पण पुढच्या क्षणी तिने स्वतःचे अश्रू पुसले आणि आरशात स्वतःकडे पाहिलं. तिच्या नजरेत आता वेदना नव्हती, एक ठाम शांतता होती. ती हळूच स्वतःशी म्हणाली, मी इथं प्रेम मागायला आलेली नाही, मी इथे माझं कर्तव्य पार पडायला आली आहे. लोक माझ्याशी कसं वागतात यावर माझी किंमत ठरत नाही, माझी किंमत माझ्या कृतींनी ठरणार आहे. त्या दिवसापासून आर्या बदलली नाही, पण तिचं मौन बदललं. ती शांत होती, पण आता तिच्या शांततेत एक ताकद होती. ती एकटी होती, पण तिच्या एकटेपणात एक उद्देश होता. कोणीच जाणत नव्हतं की या शांत, दुर्लक्षित राणीच्या मनात एक संपूर्ण जग उभं राहत होतं. सगळ्यांना वाटायचं, राणी आर्या ती एकटी आहे, शांत आहे आणि काहीच करत नाही. महालात ती दिसायची, नम्र, स्थिर, जणू परिस्थिती तिला स्वीकारून जगणारी. पण त्या शांत चेहऱ्यामागे एक वादळ तयार होतं. रात्री जेव्हा संपूर्ण महाल झोपायचं, दिव्यांची ज्योत मंद व्हायची आणि शांततेनं सगळं व्यापून जायचं, तेव्हा आर्या हळूच उठायची. तिचे राजेशाही दागिने उतरवायची, भव्य वस्त्र बाजूला ठेवायची आणि एक साधी स्त्री बनून अंधारात हरवायची. ती फक्त राणी नव्हती आता, ती होती एक मिशन. तिनं उभारलं होतं एक गुप्त साम्राज्य, एक गुप्त सेना, निडर, प्रशिक्षित, सावध, जी फक्त युद्धासाठी नाही तर न्यायासाठी लढणार होती. एक आश्रयस्थान जिथं विधवा स्त्रिया फक्त जिवंत राहत नव्हत्या तर पुन्हा जगायला शिकत होत्या. एक संस्था जिथे मुलींना फक्त शिक्षण दिलं जात नव्हतं तर स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं जात होतं. एक चळवळ जी समाजाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात जाऊन बालविवाह आणि अत्याचाराविरुद्ध लढत होती. आर्या स्वतः वेश बदलून गावोगावी जायची, कधी एक साधी स्त्री बनून, तर कधी एक शिक्षिका, तर कधी एक योद्धा. ती लोकांमध्ये मिसळायची, त्यांच्या घरात बसायची, त्यांच्या कथा ऐकायची. एका घरात तिनं एक लहान मुलगी पाहिली, जिचं लग्न ठरलं होतं. त्या मुलीच्या डोळ्यात भीती होती. आर्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिनं ते अश्रू पुसले आणि त्या कुटुंबासमोर ठाम उभी राहिली. ही मुलगी वस्तू नाही, जिचं आयुष्य तुम्ही ठरवाल. दुसऱ्या गावात एक विधवा स्त्री कोपऱ्यात बसलेली होती, जणू तिचं अस्तित्वच संपलं होतं. आर्या तिच्याजवळ बसली, तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, तुझं आयुष्य इथे संपत नाही, इथूनच ते पुन्हा सुरू होतं. प्रत्येक वेळी जेव्हा ती अन्याय पाहायची, तिच्या डोळ्यात अश्रू यायचे, पण तिच्या मनात एक ज्वाला पेटायची. ती स्वतःशीच म्हणायची, मी राणी आहे, पण त्याआधी मी एक स्त्री आहे आणि प्रत्येक स्त्री सुरक्षित असेल तेव्हाच माझं राज्य सुरक्षित असेल. त्या गुप्त सेनेतील प्रत्येक सैनिक तिच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार होता, कारण ती फक्त आदेश देणारी राणी नव्हती, ती त्यांच्यासोबत लढणारी मैत्री होती.
महालात लोक अजूनही तिला दुर्लक्षित करत होते. युवराज विराज अजूनही तिच्याकडे पाहत नव्हता, पण त्यांना माहिती नव्हतं की ज्या स्त्रीला ते कमी समजत आहेत तीच एक दिवस त्यांचं संपूर्ण राज्य वाचवणार आहे. काही नात्यांमध्ये शब्दांची गरज नसते, कारण तिथे शांततात सगळं सांगत असते. युवराज विराज तो नेहमीच तिच्यापासून दूर राहायचा. जणू त्यांच्या नात्यात एक अदृश्य भिंत उभी होती. ती भिंत जिला ना नाव होतं ना कारण, पण ती असह्य होती. त्याच्यासाठी आर्या फक्त एक जबाबदारी होती, एक कराराचा भाग. ना त्यानं तिचं हसणं पाहिलं ना तिचं दुःख समजून घेतलं. तो तिच्यासमोर असायचा, पण तरीही कधीच तिच्यासोबत नव्हता. कधी कधी दरबारात उभं असताना किंवा एखाद्या समारंभात आर्या हळूच त्याच्याकडे पाहायची. कदाचित आज तो तिच्याकडं पाहिल, आज त्याच्या नजरेत थोडासा आपलेपणा असेल. ती त्याच्या डोळ्यात प्रेम शोधायची, पण प्रत्येक वेळी तिला तिथं फक्त अहंकार दिसायचा, एक थंडपणा, एक दूरत्व. जणू ती त्याच्या आयुष्यात असणं आणि नसणं सारखंच होतं. एक संध्याकाळी महालाच्या गच्चीवर चंद्रप्रकाश शांतपणे पसरला होता. आर्या तिथे उभी होती. वाऱ्याने तिचे केस हलकेच उडत होते. ती दूर उभ्या विराजकडे पाहत होती. तो तेथेच उभा होता, पण त्याच्या आणि तिच्यामध्ये एक जगाचं अंतर होतं. त्या क्षणी तिच्या मनात एक प्रश्न आला, जर हा विवाह नसता तर कदाचित तो मला ओळखलाही असतं का? पण तिनं स्वतःलाच थांबवलं. ती हलकेच हसली आणि स्वतःशीच म्हणाली, काही लोकांना आपली किमतीची जाणीव खूप उशिरा होते. ती कधीच त्याच्याकडे गेली नाही, कधीच त्याच्याकडून प्रेम मागितलं नाही, कारण तिला माहिती होतं प्रेम मागून मिळत नाही, ते जाणवून मिळतं. आणि जिथे भावना नसतात तिथे शब्दांना काही बदलत नाही. त्या रात्री ती आरशासमोर उभी होती. तिनं स्वतःकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात वेदना होती, पण त्याहूनही मोठं काहीतरी होतं, ते म्हणजे तिचा स्वाभिमान. ती हळूच म्हणाली, मी कोणाच्या प्रेमावर अवलंबून नाही, मी स्वतःशी पुरेशी आहे. त्या दिवसापासून तिनं त्याच्याकडं पाहणं थांबवलं नाही, पण अपेक्षा ठेवणं मात्र थांबवलं. ती त्याच्यासोबत राहिली, पण स्वतःमध्ये जगू लागली, कारण कधीकधी प्रेम मिळत नाही, पण स्वतःला सापडतं. एक दिवस जसा रोज सूर्य उगवतो तसाच तोच दिवसही उगवला, पण त्या दिवसाच्या सावल्यांमध्ये काहीतरी वेगळं होतं. हवा जड झाली होती. महलाच्या भिंतीही जणू शांत नव्हत्या. आणि अचानक एक वाईट बातमी वाऱ्यासारखी पसरली. राजासाहेब आता राहिले नाहीत. संपूर्ण राज्यावर काळोख पसरला. दरबारात गोंधळ माजला. सैनिक गोंधळले. मंत्री एकमेकांकडे पाहू लागले. कुणालाच समजत नव्हतं आता पुढे काय. युवराज विराज तो सिंहासनासमोर उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावरती राजेशाही ठामपणा नव्हता. एक अनिश्चितता होती, एक भीती होती. त्याच्या हातात सत्ता होती, पण परिस्थिती त्याच्या हाताबाहेर जात होती. आणि तेवढ्यात राज्याच्या सीमेकडून एक सैनिक धावत आला. त्याचा श्वास जोरात चालू होता. तो थरथरत म्हणाला, महाराज, शत्रुराजाने आपल्यावर हल्ला केला आहे. एक क्षण दरबारात पूर्ण शांतता पसरली आणि पुढच्या क्षणी गोंधळ, भीती, ओरड. सैनिक तयार नव्हते, रणनीती नव्हती, नेतृत्व ठाम नव्हतं. राज्य कोसळण्याच्या उंबरठ्यावर उभं होतं. युवराज विराज तो आदेश देण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या आवाजात आत्मविश्वास नव्हता. सैनिक त्याच्याकडे पाहत होते, पण त्यांना नेतृत्व दिसत नव्हतं. आणि तेवढ्यात त्या गोंधळात, त्या भीतीत एक आवाज घुमला, शांत पण ठाम, मंद पण शक्तिशाली, घाबरू नका, मी आहे. सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळल्या आणि दरबाराच्या प्रवेशद्वारात ती उभी होती, राणी आर्या. आज तिच्या चेहऱ्यावरती शांतता नव्हती, आज तिच्या नजरेत आग होती. ती हळूहळू पुढे आली. तिच्या प्रत्येक पावलात आत्मविश्वास होता. तिच्या चालण्यात एक नेत्रीपणा होता. सगळे तिच्याकडे पाहत होते. ज्यांनी तिला कधीच महत्त्व दिलं नव्हतं, आज तेच लोक तिच्याकडून आशा शोधत होते. ती सिंहासनासमोर उभी राहिली.
युवराज विराज त्याच्याकडे पाहत होते. त्याच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते, पण आर्याच्या डोळ्यात उत्तरं होती. ती ठाम आवाजात म्हणाली, हे युद्ध अचानक नाही, याची चाहूल मला आधीच लागली होती आणि मी तयारी करून ठेवली आहे. दरबारात कुजबूज सुरू झाली. तयारी? कोणती तयारी? आर्या हळूच वळली आणि दरबाराच्या दरवाजेकडे पाहिलं. आता वेळ आली आहे सत्य समोर आणायची. त्या क्षणी कोणालाच कल्पना नव्हती की ज्या राणीला त्याने दुर्लक्षित केलं तीच त्याच्या राज्याची शेवटची आशा आहे. दरबाराच्या दारावर अचानक एक गडगडाट झाला आणि पुढच्या क्षणी दरवाजे जोरात उघडले गेले. सगळ्यांच्या नजरा त्या दिशेने वळल्या आणि ते दृश्य पाहून सगळेच थक्क झाले. दरवाजाबाहेर उभी होती एक सेना, पण ती साधी सेना नव्हती. ती होती आर्याची गुप्त सेना. शिस्तबद्ध, ताठ उभी, निडर नजरा. त्यांच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, फक्त लढण्याची जिद्द होती. दरबारात कुजबूज सुरू झाली. ही सेना कुठून आली? हे सगळं कधी झालं? युवराज विराजही थक्क झाला होता, कारण त्याला तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आर्या पुढे आली. तिनं आपल्या सेनेकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाली, आज आपण फक्त आपल्या राज्यासाठी नाही तर आपल्या अस्तित्वासाठी लढणार आहोत. युद्ध सुरू झालं. शत्रुसंख्या जास्त होती, त्यांच्याकडे शक्ती होती, पण आर्याकडे योजना होती आणि आत्मविश्वास. ती फक्त आदेश देत नव्हती, ती स्वतः रणांगणात उतरली होती. तलवार हातात, डोळ्यात ज्वाला. ती प्रत्येक सैनिकासोबत लढत होती. तिनं युद्धाची रणनीती इतक्या अचूकपणे आखली की शत्रू हळूहळू मागे सरकू लागले. त्यांच्या पावलात भीती होती आणि आपल्या सैनिकांच्या पावलात एकच विश्वास, आपली राणी आपल्यासोबत आहे. एक निर्णायक क्षण. शत्रूचा सेनापती समोर आला. तो हसत म्हणाला, एक स्त्री आम्हाला हरवणार? आर्याने त्याच्याकडं पाहिलं. तिच्या होठावर एक हलकंसं स्मित होतं आणि ती म्हणाली, स्त्री जेव्हा उभी राहते तेव्हा ती फक्त स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी लढते. आणि पुढच्या काही क्षणातच शत्रू पराभूत झाला. रणांगण शांत झालं. धूळ खाली बसली आणि त्या धुळीतून एक आकृती उभी होती. तलवार खाली, पण डोळ्यात अजूनही तीच ज्वाला. ती होती आर्या. त्या दिवशी लोकांनी तिला पहिल्यांदाच पाहिलं, फक्त राणी म्हणून नाही तर एक योद्धा, एक नेत्री, एक शक्ती म्हणून. सैनिक तिच्यासमोर नतमस्तक झाले. जनता तिचं नाव घेत होती, राणी आर्या की जय, राणी आर्या की जय. युवराज विराज तो दूर उभा होता. त्याच्या डोळ्यात आता तो थंडपणा नव्हता, पहिल्यांदाच आदर होता आणि कदाचित थोडंसं पश्चातापही. त्याला आज समजलं होतं की ज्या स्त्रीला तो कधीच ओळखू शकला नाही तीच त्याच्या राज्याची खरी ताकद होती. युद्ध संपलं होतं. रणांगणावरचं धूळ खाली बसली होती आणि त्या धुळीतून एक सत्य स्पष्ट झालं होतं. दरबार पुन्हा भरला, पण आज वातावरण वेगळं होतं. जिथे आधी कुजबूज होती तिथे आज शांत आदर होता. जिथे आधी दुर्लक्ष होतं तिथे आज मान होता. राणी आर्या दरबारात आली. तिची चाल आजही तितकीच शांत होती, पण आज त्या शांततेत शक्ती दिसत होती. एक एक करून दरबारातील सगळे लोक तिच्यासमोर नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यात पश्चाताप होता. माफ करा राणीसाहेब, आम्ही तुमची किंमत ओळखली नाही. आम्ही तुम्हाला फक्त एक समजोताची राणी समजलो, पण तुम्ही आमच्या राज्याची खरी ताकद आहात. आर्या शांत उभी होती. तिनं कुणालाच थांबवलं नाही, कुणालाही दोष दिला नाही, कारण तिला माफीची अपेक्षा नव्हती. तिला फक्त ओळख हवी होती. आणि मग युवराज विराज पुढे आला. आज तो ताठ उभा नव्हता, तो नम्र झाला होता. त्याच्या डोळ्यात पश्चाताप स्पष्ट दिसत होता. तो आर्यासमोर थांबला. त्याचा आवाज थरथरत होता. आर्या, मला माफ कर. मी तुला कधीच समजलोच नाही. मी तुझ्या शांततेला कमजोरी समजलो, पण आज कळलं ती तर तुझी ताकद होती. त्यानं डोकं खाली केलं.
पहिल्यांदाच एक युवराज एका राणीसमोर नव्हे तर एका स्त्रीसमोर झुकला होता. तो पुन्हा म्हणाला, मी तुला गमावू इच्छित नाही. मला एक संधी दे, यावेळेस तुला समजून घेण्यासाठी, तुझ्यासोबत चालण्यासाठी. दरबारात सगळे शांत होते. सगळ्यांच्या नजरा आर्याकडे होत्या. ती काय उत्तर देईल? ती त्याला माफ करेल की स्वतःचं मार्ग निवडेल? आर्या त्याच्याकडे पाहत होती. त्या नजरेत राग नव्हता, द्वेष नव्हता, पण एक खोल शांतता होती. जणू ती तिच्या मनाशी काहीतरी बोलत होती. दरबारात शांतता पसरली होती. प्रत्येक श्वास जणू थांबला होता. प्रत्येक नजर फक्त आर्याकडे होती. आर्या शांत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना दुःख, फक्त एक स्थिर निर्णय होता. तिनं हळूच युवराज विराजकडे पाहिलं. तो तिच्यासमोर उभा होता. पहिल्यांदाच नम्र आणि खरा. त्याच्या डोळ्यात प्रेमही होतं, पण ते प्रेम उशिरा आलं होतं. आर्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाली, राज्य वाचवण्यासाठी मी माझं आयुष्य दिलं, पण स्वतःला हरवण्यासाठी नाही. ती पुढे म्हणाली, तुम्हाला माझी किंमत आज कळाली, पण मी स्वतःची किंमत कधीच विसरले नाही. त्या शब्दांमध्ये ओरड नव्हती ना तक्रार नव्हती, पण प्रत्येक शब्दात तिचं संपूर्ण आयुष्य दडलं होतं. ती काही क्षण शांत राहिली, जणू त्या सगळ्या आठवणींना, त्या वेदनांना शेवटचा निरोप देत होती. आणि ती मग वळली. तिची चाल शांत होती, पण प्रत्येक पावलात स्वाभिमान होता. ती कोणाकडून काही घेऊन जात नव्हती, ती फक्त स्वतःला घेऊन जात होती. दरबारातील सगळे लोक तिला जाताना पाहत होते. त्यांच्या डोळ्यात आदर होता, पण तिला थांबवण्याचं धैर्य कोणातच नव्हतं. युवराज विराज तो तिथेच उभा राहिला. त्याच्या डोळ्यात आता सगळं होतं, पश्चाताप, प्रेम, वेदना, पण तो काहीच बोलू शकला नाही. कारण प्रेम उशिरा आलं होतं आणि तिचा स्वाभिमान त्याहूनही मोठा होता. त्या दिवशी एक राणी निघून गेली, पण मागे ठेवून गेली एक विचार, एक प्रेरणा, एक उदाहरण. एक स्त्री जेव्हा स्वतःची किंमत ओळखते तेव्हा ती कोणासाठीही थांबत नाही. ती स्वतःचं मार्ग बनवते आणि त्या मार्गावर इतिहास लिहिते. कधीकधी जी व्यक्ती सगळ्यात शांत असते तीच सगळ्यात जास्त सामर्थ्यवान असते. आर्याने आपल्याला एक गोष्ट शिकवली, प्रेम मिळालं नाही तरी चालतं, पण स्वतःची किंमत कधीच हरवू नका. तिनं राज्य वाचवलं, लोकांची मनं जिंकली, पण तिनं स्वतःला कधीच हरवू दिलं नाही. कारण स्वाभिमान हा प्रेमापेक्षा मोठा असतो आणि स्वतःवर प्रेम करणारी स्त्री कधीच कुणासाठी झोकत नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की शेअर करा, कारण कदाचित कुठेतरी एखादी आर्या अजूनही शांतपणे लढत असेल. त्याचप्रमाणे कथा आवडली असेल तर कथाला लाईक करायला आणि कमेंटमध्ये आपले विचार मांडायला विसरू नका. अशाच कथांसाठी, प्रेरणादायी कथांसाठी कथामंजिरी बाय गायत्रीला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया आपल्याच या कथामंजिरी बाय गायत्रीवरती नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.